नमस्कार. मी रविबाला काकतकर. पल्लवीनी चालू केलेल्या माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी यासाठी हा व्हिडिओ केला आहे. खूप उपयुक्त विषय आहे हा, सगळ्याच वयाच्या लोकांसाठी आणि सर्व काळाकरता. मुळामध्ये स्ट्रेस हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये एक अशी संवेदना निर्माण होते की जी आपल्याला नकोशी वाटते. मी स्वतः न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ह्या वर्तनशास्त्राची मास्टर ट्रेनर, मुक्त पत्रकार आणि समुपदेशक आहे. आत्ता जसं मी म्हटलं की नकोशी वाटते, याचं कारण प्रत्येक शब्दामुळे ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एक अनुभव निर्माण होतो, जो NLPमध्ये हे अधोरेखित केलं आहे की आपल्या डोळ्यांसमोर देखील एक प्रतिमा निर्माण होते. काहींना कानाने ऐकू येतं, तर त्यामुळे शरीर संवेदना जागृत होतात. तर मग आपण जर त्या शब्दांचीच निवड वेगळी केली तर स्ट्रेस ह्या शब्दाऐवजी किंवा ताणतणाव ह्या शब्दाच्या ऐवजी आपण त्याला चॅलेंज म्हटलं तर, किंवा मी माझ्या क्षमता जास्तीत जास्त ताणून बघतो आहे, आय एम स्ट्रेचिंग माय ॲबिलिटीज असं म्हटल्यामुळे एक तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपण आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करतो किंवा एक ऊर्जा निर्माण करतो. ताणांमुळे येणारी जी नकारात्मकता आहे त्याला बदलणं हे आपण करू शकतो. मी मुक्तांगण ह्या ॲडिक्शन सेंटरमध्ये सुद्धा खूप वर्ष काम केलं आणि तिथे अल्कोहोलिक अनॉनिमसची एक व्याख्या नेहमी प्रार्थना म्हणून म्हटली जाते. ती फक्त व्यसनी लोकांसाठीच नाही तर आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती उपयुक्त आहे. ती आपण सर्वांनीच ऐकलेली आहे, पण आपल्याला जेव्हा हवं तेव्हा त्याचा कसा उपयोग करून घ्यायला पाहिजे ह्याच्यासाठी मी ती इथे रिपीट करते. हे परमेश्वरा, जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं धैर्य मला दे. आणि त्या दोन्हीतला जो फरक आहे ते समजून घेण्याच्या मधली बुद्धिमत्ता मला दे किंवा सामंजस्य मला दे. तर मुळामध्ये ज्या गोष्टी बाह्य, जसं आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की बाह्य परिस्थितीवर आपले किंचित ते नियंत्रण नाही आहे. मग जे मी बदलू शकत नाही ते सर्वात उत्तम म्हणजे स्वीकारणं. हे आपण करत गेलो, आपण सर्वच जणं करत गेलो. मग ते कटकट करून स्वीकारायचं का मानसिकता कशी ठेवायची, ते ह्या सर्वामध्ये मला आलेले अनुभव जे आहेत, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतात, संकटं येतात. माझ्याही आयुष्यात आली, त्यावेळेला अक्षरशः कोलमडून पडायला झालं. पण मी जेव्हा की NLPचा अभ्यास केला किंवा मी जसजशी अजून त्यातनं बाहेर येण्याकरता स्व-अध्ययन, स्वयंप्रेरणा ही कशी मिळेल, काय मी गोल सेट करू, कोणते प्रश्न मी स्वतःला विचारू, ह्याचा जेव्हा मी सखोल अभ्यास करत गेले तेव्हा मला असं जाणवलं की सर्वात काही महत्त्वाच्या किंवा मूलभूत गोष्टी की ताण हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ताण हा सापेक्ष आहे. म्हणजे एका व्यक्तीला ज्या परिस्थितीमध्ये ताण जाणवेल ती त्या व्यक्तीला तेवढी तीव्रता ती जाणवेलच असं नाही, किंवा तो त्याच्याकडे, जसं मी आत्ता म्हटलं तसं, तो त्याच्याकडे एक संधी म्हणून किंवा एक चॅलेंज, आव्हान म्हणून बघू शकेल. किंवा अजून एक ताणाच्या मधले जे वेगळे वेगळे आपण आपल्या स्वतःकरता प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देतो, त्या म्हणजे की कोणी रडत बसतं, कोणी हतबल होतं, कोणी आत्महत्या करतं. ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी झाल्या. कोणी अगदी लाईटली घेतं की चलता है, देख लूंगा. ह्या सगळ्यांमधनं जेव्हा मी बघत होते तेव्हा मला असं जाणवलं की हे जर मी बदलू शकत नाही आहे तर मी काय करू. तेव्हा अँथनी रॉबिन्सच्या पुस्तकातलं एक वाक्य मला खूप उपयोगी पडलं. ते म्हणजे, कॅन यू मेक अ डिफरन्स इन समबडी एल्सेस लाईफ. म्हणजे इतर कोणाला मदत करून तुम्ही त्याच्या आयुष्यात काही बदल करू शकता का.
तर ह्याचाच अर्थ माझ्या जीवनाची निरर्थकता जेव्हा जाणवू लागली त्यावेळेला मला कळलं की संत, मोठ्या व्यक्ती ज्या यशस्वी आहेत, अनेक जणं हेच करत आले आहेत की आपण काही समाजाचं देणं लागतो किंवा मी इतरांची दुःख बघतो. जसं मी मुक्तांगणला गेल्यानंतर मी त्यांना समुपदेशन करता करता किंवा मार्गदर्शन करता करता मला जेव्हा त्यांच्या स्टोरीज कळत होत्या तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की अरे, माझी तर दुःख काहीच नाही आहेत त्यांच्या अडचणी पाहिल्यानंतर. असं म्हणतात की वॉशिंग्टन पोस्टमध्ये खूप एक सुंदर लेख आला होता की जेव्हा तुमची दुःख घेऊन तुम्ही इतरांकडे जाता किंवा असा एक ग्रुप जमला आणि त्या सगळ्यांनी आपापली दुःख सांगितली, आपले ताण सांगितले, तेव्हा प्रत्येकाला प्रकर्षाने असं वाटलं की अरे, मी माझा ताण घेऊन घरी जातो कारण हा मॅनेजेबल आहे, इतरांचे ताण माझ्यापेक्षा खूपच मोठे आहेत. दुसरी गोष्ट, आत्ता मी जसं सांगितलं की मी NLPमधनं शिकले, तसंच मी आणखी काही अभ्यासातनं खूप महत्त्वाची एक गोष्ट शिकले, ती म्हणजे आपण त्याचा कालावधी, वारंवारिता आणि त्याची तीव्रता म्हणजे फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन ही आपण ताण किंवा नकारात्मक मानसिकतेमध्ये किंवा तशा भावनांमध्ये असताना जेव्हा आपल्याला एक स्टक पोझिशन येते किंवा हतबलता येते त्यावेळेला जर मी सतर्कपणे एक नवीन भान जाणवलं जे मी करत गेले आणि असं मला जाणवलं की घरामध्ये कोणाशी वादावादी झाली किंवा मी बाहेर कुठेतरी मला माझे मतभेद झाले किंवा आपण चिडलो, तर किती पटकन आपण आपल्या पुन्हाच्या बुद्ध सांगतो मी विपश्यना साधना पण करते आणि तीसुद्धा मला माझ्या ताणांमधनं मुक्तता करण्यासाठी मला खूप उपयोगी पडली की वर्तमानात राहा. म्हणजे अक्षरशः प्रत्येक श्वास हा मागचा गेलेला, हा भूतकाळ झाला, पुढचा श्वास येणार आहे तो सगळा माझं भविष्य आहे आणि आत्ता आहे मी, हा वर्तमान काळ आहे. मग जर आत्ता मी कोणावर तरी चिडले तर त्या चिडल्याने काय होतं की जो चिडतो त्यालाच त्रास होतो. त्यामुळे जर आपण स्वतःला सांगितलं की नाही मी त्रास करून घेणार आहे, तर मग मी त्यातनं पटकन बाहेर येणं ह्याची सतर्कता किंवा ह्याचं भान हळूहळू आपण वाढवायला लागतो. कारण की त्रासांना तोंड देण्यापेक्षा मी स्वतःकरता एक मिशन स्टेटमेंट केलं आणि मी माझ्या वर्कशॉप्समध्ये सांगते की आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यामध्ये येणारे सर्व अडथळे मी जाणीवपूर्वक दूर करते. मग हे अडथळे कुठले? तर माझ्या नकारात्मक भावना असतील किंवा माझे प्रतिसाद असतील बाह्य परिस्थिती करताचे किंवा मी काय प्रतिक्रिया देते त्या असतील. तर मग त्याच्याकरता जर आपण अशी एक अप्स अँड डाऊन्स, जसे हार्टचे आपला ECG असतो तशी जर एक रेषा आपण आखली आणि हे जर मनाचे किंवा भावनांचे आंदोलनं सारखे असतील, खूप हायपर किंवा खूप डिप्रेस्ड, इतकं वर आणि खाली, तर एवढे मनाची चंचलता, स्पंदनं याने हार्टवर पण परिणाम होतो. हे जर नको असेल तर मग त्याच्यामध्ये जर आपण एक रेषा ओढली आणि त्या रेषेला नाव दिलं की चित्त स्थिर आणि मन शांत, तर ह्या रेषेला मी कशी धरून राहीन? कारण ह्या रेषेवर राहण्याचे अनंत फायदे असतात जे वर्कशॉपमध्ये अनेक जणं शेअर करतो आम्ही किंवा मला सांगतात लोक. सर्वात पहिलं म्हणजे आपली निर्णय क्षमता, दुसरं म्हणजे आपला फोकस कशावर, बिकॉज इट इज सेड व्हे यू फोकस द एनर्जी फ्लोज. तर आपण नकारात्मकतेकडे फोकस ठेवतो का, किंवा मी आत्ता जे काम करते तिथे मला इतकं कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे, पण जर माझ्या ह्या अशा चंचल मनामुळे किंवा भावनिक आंदोलनांमुळे जर मला त्रास होत असेल तर मग मला ते ताबडतोब असं बदलायला पाहिजे की मी किती पटकन रिसोर्सफुल स्टेटमध्ये येईन. आम्ही NLPमध्ये म्हणतो की अनरिसोर्सफुल स्टेट आणि रिसोर्सफुल स्टेट. अनरिसोर्सफुल म्हणजे सगळ्या निगेटिव्ह भावना आणि रिसोर्सफुल म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह भावना. तर जर तसं असेल तर मला त्या रिसोर्सफुल स्टेटमध्ये असताना मला काय काय फायदे होतील, तर मी माझं काम उत्कृष्ट करू शकेन, नंतर माझे नातेसंबंध चांगले राहतील, माझी तब्येत चांगली राहील. तर ह्या सगळ्याकरता त्या लाईनीवर राहणं आणि मग त्याच्यासाठी पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की त्याची तीव्रता, त्याची वारंवारिता
आणखीन त्याचा कालावधी. त्यामुळे आता घरातसुद्धा कधी मतभेद झाले तरी मी पटकन माझा मूड बदलते. माझे यजमानसुद्धा घरी म्हणतात की तू इतक्या पटकन कशी काय दुसऱ्या विषयावर बोलू शकतेस. पण मग मी सांगते की नाही, मी ते जोपासलं आहे मुद्दामून. कारण की मला माहिती आहे की माझं मनस्वास्थ्य गेलं की माझं काम नीट होणार नाही. बुद्ध असं म्हणतो की जेव्हा तुम्ही भावनिक असता तेव्हा सर्वात जास्त दुर्बल असता. संवेदनशीलता आणि भावनिकता याच्यामध्ये पण फरक आहे. दुसऱ्याची दुःख कळू देणं, कळणं, त्याच्यावर त्यांना मदत करणं, हे मन संवेदनशील असेल तर आपल्यापर्यंत पोचतं. पण भावनिक असेल तर आपण अंध प्रतिक्रिया देतो किंवा आपल्या हातनं चुकीचे निर्णय होऊ शकतात. तर त्याच्याकरता त्याच्यामधली एक जी पुसट रेषा आहे त्याचं पण भान बाळगणं आवश्यक आहे. तर ताणांच्या बाबतीमध्ये महत्त्वाची एक गोष्ट सांगायला आवडेल, आणि हे मी सर्वात आधी ताण म्हटल्यानंतर हे सांगते की ताणांकडे नकारात्मकतेने बघूया नको. ताणांची उपयुक्तता काय आहे हे बघणं खूप आवश्यक आहे. कारण की एखादं तंतुवाद्य असतं, त्याच्या ज्या तारा असतात त्या जर ताणलेल्या असतील तरच संगीत निघेल. जर त्या लूज असतील तर आयुष्यच सपक होऊन जाईल. किंवा इतक्या पण ताणलेल्या नकोत की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या हातनं किंवा आपले राग आपण मॅनिफेस्ट किंवा एक्सप्रेस करू शकू की ज्याने लोकांनाही त्रास होईल आणि आपल्यालाही त्रास होईल. असं म्हणतात की संतापलेले असतो तेव्हा माणूस सर्वात कुरूप विद्रूप दिसतो. तर मग त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं आपण आठवण किंवा मॉडेल डोळ्यासमोर ठेवू शकतो की जी व्यक्ती अतिशय प्रभावशाली भावनांवर नियंत्रण आहे आणि तरी खंबीरपणाने बोलते आहे. तर अशा व्यक्तीचं आपण जर मॉडेल ठेवलं तर आपणही तसे व्हायला आपल्याला मदत होते. NLP म्हणतं की मॉडेलिंग हेल्प्स यू टू बिकम सो. त्यामुळे अशा व्यक्तींचा पण आपण आसपास शोध घेऊ शकतो की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चढउतार नको असलेल्या गोष्टी होत असतात, पण त्याच्यावर आपण काय प्रतिसाद देतो. माझंच आत्ता 7-8 महिन्यांपूर्वी पुस्तक आलं, त्याचं नाव आहे आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादांचे. मला हे पुस्तक दाखवायला आवडेल आपल्याला. तर हे पुस्तक प्रफुल्लता प्रकाशनने काढलं आहे आणि त्याला मला सांगायला आवडेल की त्याला 2 प्रतिष्ठित पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. एक महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट पुस्तक म्हणून आणि दुसरं महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था. तर मध्ये जसं मी आत्ता म्हटलं, पुस्तकाचं नावच ते आहे की आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादांचे. म्हणजे मी माझं असं एक मिशन स्टेटमेंट केलं आहे की आसपास घडणाऱ्या घटना कोणी कसं वागावं बोलावं याच्यावर आपलं यत्किंचितही नियंत्रण नसतं. मग आपलं नियंत्रण फक्त 3 गोष्टींवर असतं. एक म्हणजे मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो, काय प्रतिसाद देतो आणि ती परिस्थिती कशी हाताळतो. तर ह्या प्रतिक्रिया म्हणजे ताबडतोब झालेली आपली कृती किंवा उक्ती एखाद्या घटनेवरची. प्रतिसाद म्हणजे विचारपूर्वक केलेली कृती किंवा उक्ती, किंवा कशी परिस्थिती हाताळतो ह्याचं भान ठेवून मी त्याच्यावर कसा वागतो. तर एखाद्या घटनेवर अनेक प्रतिसादांचे पर्याय आपल्यासमोर असतात. मग कुठला पर्याय मी वापरावा, ही सजगता, सतर्कता किंवा आपण हे पर्याय निर्माण करू शकतो ही आपली क्षमता, ही जाणणं, हे जेव्हा घडेल तेव्हा माझ्या दृष्टीने तो प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्णक्षण असेल. तर घटना घडते, त्याच्यानंतर झालेली असते ती लगेचची प्रतिक्रिया, थोडा वेळ देऊन घेतलेली असते तो प्रतिसाद, आणि त्या प्रतिसादांच्या वेळेला अनेक पर्याय असू शकतात, जे मी माझ्या पुस्तकामध्ये डायग्रॅम सकट लिहिलेलं आहे. तर एक म्हणजे त्या परिस्थितीवर आपण संतापतो, दुसरं म्हणजे मी हतबल होतो, तिसरं म्हणजे मी समजून घेतो की अरे ह्यानी असा वागला, किंवा वर्तनामागच्या शक्यता समजून घेतो की हा का बरं असा वागला असेल, त्याला अडचण असेल का. तर असा जेव्हा आपण विचार करतो आणि ते समजून घेतो त्यावेळेला अनेक वेळेला असं घडतं की अरे मी त्या जागी असतो तर कदाचित मी पण तसाच वागलो असतो बरं का. म्हणजे ही जी एम्पथायझिंग पॉवर आहे ही आपली वाढवणं. म्हणजे प्रत्येकाचे मॅप्स वेगळे असतात, मग दुसऱ्याचा मॅप समजणं, त्याची पार्श्वभूमी,
त्याची कुठल्या परिस्थितीतनं त्यांनी तो निर्णय घेतला आहे. आपण फक्त झापडं बांधून माझ्याच पुरतं आत्मकेंद्रिततेने बघत असतो की माझ्या मनाविरुद्ध एखाद्याचं वागणं बोलणं झालं किंवा बाहेरची कृती झाली, परिस्थिती झाली की मला अस्वस्थ होतो, मी रागवतो, मला सुचत नाही, मी म्हणतो की असं कसं झालं, असं कसं त्यांनी केलं. पण जर का त्याची बाजू समजून घेतली तर आपल्याला कळेल की अरे खरंच की असं पण होऊ शकतं बरं का. मग आता ह्याच्याकरता मार्ग कसा काढायचा, तर सर्वात उत्तम म्हणजे मी शांतपणाने त्याच व्यक्तीला विचारायचं की अरे तू असा निर्णय घेतलास किंवा तू असा वागलास तर मला सांगतोस का की का बरं असं केलंस तू, तुला जेव्हा पार्श्वभूमी माहीत होती तरी तू असं का केलंस. तर आता ह्याच्यामध्ये बघा माझा आवाज कसा आहे. आवाज आहे की मी त्याला समजून त्याची परिस्थिती समजून घेण्याची माझी मानसिकता आहे. आणि ह्याच्यामुळे प्रतिसाद पण मला तसाच मिळेल. म्हणजे त्या व्यक्तीला जर का मी चिडून म्हटलं असं कसं वागलास तू, तुला माहीत होतं ना, तर ती पण व्यक्ती चिडून बोलेल. आणि त्यामुळे काय होईल की मला बेसिकली जी समजून घेण्याची जी त्याची बाजू आहे तो उद्दिष्ट माझं सफलच होणार नाही. पण मग मी जर आवाज शांतपणाने काढला, जसं आत्ता मी म्हटलं न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये संवाद कौशल्याची काही स्टॅटिस्टिक्स दिले ते इतके महत्त्वाचे आहेत की आपण जेव्हा बोलतो किंवा संवाद करतो त्यावेळेला फक्त 7% शब्द वापरतो, 55% आपली देहबोली असते आणि 38% आवाजाचे चढ उतार असतात. जर मी असं त्याला विचारलं की का बाबा असं केलंस, मला कळलं नाही, तर ती व्यक्ती आपल्याला समजून सांगण्याच्या मानसिकतेत जाऊन त्याचं उत्तर असेल. जर मी त्याच्याशी चिडून बोललं की असं कसं करू शकतोस तू, आणि त्यामुळे भांडणाची प्रतिसाद आपल्याला मिळेल. पण किंवा मी विचारलंच नाही तर त्याचा त्रास मलाच होत राहील. मग अशा वेळेला आपण प्रश्न विचारण्यामागे बुद्धिमत्ता असते असं म्हणतात. उत्तरं देण्यापेक्षा सुद्धा प्रश्न विचारण्यामागे बुद्धिमत्ता असते. तर आपण कशा प्रकारे प्रश्न विचारतो, कोणते प्रश्न विचारतो, का विचारतो, असं जर आपण बघितलं तर मग मला पुष्कळ प्रमाणामध्ये मी माझे नातेसंबंध जोपासू शकेन आणि नातेसंबंधांकडे येणारे जे ताण आहेत ते तरी निदान मी वाचवू शकेन. दुसरी गोष्ट म्हणजे किंवा माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या किंवा प्रत्येकाच्याच येतात, चढ उतार असतात, इतक्या जीवघेण्या अडचणी आल्या की असं वाटलं की आता बास झालं आयुष्य, नाही मला हे सहन होते. ताणांची व्याख्याच अशी आहे जी मला खरं सुरुवातीला सांगायला हवी होती की बाह्य मागण्या आणि अंतर्गत क्षमता यांच्यामध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला ताण निर्माण होतात. तर मगाशी जसं मी म्हटलं की बाह्य मागण्या, आता ह्या बाह्य मागण्या काय असू शकतात, तर आपली नोकरी, आपली ध्येय किंवा माझी परिस्थिती, इतरांचे नातेसंबंध, ह्या कशाहीमुळे किंवा घरामध्ये आर्थिक विवंचना असली, कोणावर आपण अवलंबून राहतो, ती व्यक्ती नसेल आयुष्यात आपल्या, तर त्यांनी होणारं दुःख, ह्या अनेक कारणांमुळे आपल्याला ताण निर्माण होतात. ताणांचे परिणाम शरीरावरचे तर त्याच्या पुढचा भाग. पण NLP असं म्हणतात की व्हायवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हाऊवर लक्ष केंद्रित करावं. म्हणजे मी बाहेर कसा येईन, अर्थात व्हाय म्हटल्यामुळे हेच पुनरुक्ती होऊ नये म्हणून व्हायचा संदर्भ घेणं आवश्यक आहे. पण मी आता ह्यातनं तातडीने बाहेर कसा येईन ह्याच्यावर फोकस केला की आपण वर्तमानात जगतो, फ्युचरचं प्लॅनिंग करतो आणि भूतकाळामध्ये फार अडकत नाही किंवा तेच आठवून आपल्या मनावर पुन्हा आणखीन त्या नको असलेल्या गोष्टी आपण आठवत राहतो. तर त्याच्याऐवजी मी क्लोजर करतो त्याला आणि मी पुढे मूव्ह ऑन करतो, ही फार महत्त्वाची गोष्ट असते. तर आत्ता मी सांगत होते की जेव्हा मला अडचणी आल्या त्यावेळेला मी खरंच सुचतच नव्हतं की मी काय करावं, कुठलीच प्रेरणा मला मिळत नव्हती. मग शेवटी अनेक गोष्टी, अनेक चरित्र वाचली, संत साहित्य वाचलं. मी स्वतः MA मराठी आहे, संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामुळे असं मला जाणवलं की एकच वाक्य, अँथनी रॉबिन्स हा जो जगप्रसिद्ध मोटिवेशनल ट्रेनर, आणखीन त्याची पुस्तकं फार अप्रतिम प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय आहेत, तो असं
त्याच्या पुस्तकात मला एक वाक्य मिळालं की कॅन यू मेक अ डिफरन्स इन समबडी एल्सेस लाईफ. म्हणजे इतर कोणाच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता का. तर असा विचार केल्यामुळे इट गिव्ज अ मीनिंग टू युअर ओन लाईफ. म्हणजे मी नेहमी असं म्हणते, आता मी लायन्स क्लबतर्फे गेली 40 वर्ष समाजकार्य करते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा तुम्ही इतरांना मदत करत असता तेव्हा तुम्ही खरं तर स्वतःला मदत करत असता. कारण की ती मदत करून त्या व्यक्तीला जर छान वाटत असेल तर त्यामुळे मला होणारा आनंद त्या व्यक्तीपेक्षाही जास्त असतो. तर अशी कोणाला तरी मदत केल्यामुळे आपण स्वतःच्या जीवनाला अर्थ देत असतो. आणि अनेकांना जेव्हा वय वाढतं किंवा दुर्धर आजारांनी आपण प्रेरित होतो अशा वेळेला जीवन संपावं असं वाटतं. पण जर डोळे उघडून बघितलं तर आपल्याला जाणवेल की अरे बापरे, मी कितीतरी गोष्टींकरता आनंदी राहू शकते आणि त्यापेक्षा इतकी बाहेर जेवढी दुःख आहेत तर मी त्यांची दुःख कमी करायला माझा वाटा काय करू, मी समाजाचं काही देणं लागते. आणि जेव्हा असं आपण करायला लागतो, ही दातृत्वाची मानसिकता जोपासायला लागतो, त्यावेळेला आपली दुःख लहान होतात. म्हणजे ती बिरबलाची जी गोष्ट आहे, अकबर बिरबलाची, की एक रेषा आखली. आणखीन दुसऱ्या देशाचा माणूस अकबराच्या दरबारात आला आणि म्हणाला, या रेषेला हात न लावता ही रेषा लहान करून दाखवा. तर कोणालाच काही जमलं नाही, म्हणून बिरबल त्याच्या खालती एक छोटी रेष काढतो. त्यामुळे मूळ रेषेला हातच लावत नाही, पण ती झाल्याबरोबर ही रेषा मोठी होते. तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आयुष्य चांगलं चाललेलं असतं तेव्हासुद्धा काही वेळेला सुख खुपायला लागतं असं म्हणतात. मग कशात तरी आपल्याला त्रुटी उणिवा दिसायला लागतात, काहीतरी आपण तक्रार करतो. मग एखादा काहीतरी दुर्दैवाने मोठा ॲक्सिडेंट होतो किंवा मोठं संकट येतं आणि मग त्यावेळेला असं वाटतं अरे त्यावेळचे दुःख काहीच नव्हती, उगाचच आपण तक्रार करत होतो. म्हणजे ही पहिली रेषा मोठी होते आणि त्यामुळे मग म्हणजे संकटांची रेषा मोठी असते, त्याच्यापुढे आपली दुःख जी आजची आहेत ती खूप छोटी वाटायला लागतात, क्षुद्र वाटायला लागतात. आणि असं वाटतं की अरे रे का बरं मी उगाचच आनंदात नाही जगलो. तर असं काहीतरी नव्याने संकट होण्यापेक्षा आहे त्याच्यातच मी काय सुख मानू शकतो. म्हणजे माझी प्रार्थनाच अशी आहे आणि त्या प्रार्थनेने मी आत्ता इथे एंड करते की हे परमेश्वरा, माझ्या डोक्यावर छप्पर आहे, माझे हातपाय धड काम करतात, माझ्या आयुष्यातले नातेसंबंध, मला मिळणाऱ्या संधी, या सर्वासाठी मी तुझी कृतज्ञ आहे. हे म्हणत असताना मी 2 वाक्य अजून म्हणते की आजचा माझा दिवस छान जाऊ दे आणि दुसरं, ज्या कारणाकरता मला ह्या जगामध्ये पाठवलेस ते माझ्या हातनं उत्तम करून घे. हे जेव्हा आपण सुखांची जाणीव करतो त्यावेळेला आपण जर असं बघितलं की ही आत्ताची सुखं नसतील तर माझं आयुष्य अजून किती कठीण गेलं असतं. मग त्यापेक्षा आहे त्या कृतज्ञता भावनेने रोजचा आपला दिवस सुरू करायचा आणि ॲट द एंड ऑफ द डे आजचा माझा दिवस कसा गेला, माझ्यामध्ये मी काय कमी जास्त व्हायला पाहिजे उद्यासाठी. मी रोज गेली 30-35 वर्ष डायरी लिहिते, मी त्याच्यामध्ये ह्याच्या नोंदी करते आणि दिवसाची अखेर एक समाधानाने आपण करू शकतो तशी मी करते. मी आशा करते की काही नवीन आपल्याला मिळालं असेल. धन्यवाद. आणि पल्लवीच्या या अभियानासाठी तिचं कौतुक आणि शुभेच्छा.